गुड मॉर्निंग भावांनो. कसे काय तुम्ही? जरा एक मिनिट थांबा. आज मला एवढा राग आला ना, असं वाटतं कोणाचं तरी डोकं फोडावं डायरेक्ट. पण नेमकं विषय काय चला समजून सांगतो. तर झालं असं, आज सकाळी लवकर उठलो आणि मी माझाच व्हिडिओ पाहिला. तेव्हा मला कळालं व्हिडिओच्या नादाने मी काही 20 टिप्स मारत होतो, त्याच्यामुळे थोडं बॉडीवर काहीतरी इफेक्ट होतोय. अच्छा. मग विचार केला आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी मन लावून एक्सरसाइज तर करणार नाही. तू सुधर जा. मला असं वाटतंय की माणसाने एकदा तरी दिवसभरामध्ये एकदा तरी हलवून बघावं. आता या गोष्टीचा तुम्ही वेगळा विचार करू नका. अपना काम धंदा ढूंढ. आता तुम्ही म्हणत असाल मी रोज काम करतो तर माझे सगळे हातपाय हलतात. ठीक आहे, पण एक्सरसाइज मध्ये हात हलवणं आणि रेग्युलर काम करताना हात हलवणं खूप फरक आहे बाबा. समज गया. एकदा ट्राय तरी करून बघ. पण एक मिनिट, आपला विषय कुठला कुठे जातो यार. कंपनी जायचा टाइम झाले, चला कंपनीत जाऊया. आज मी कंपनीत जाताना माझ्यासोबत एक ब्रँड माणूस घेऊन चाललोय, ज्याने माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बालाजी वेफरची ऍडव्हर्टाईज केली होती. माझा व्हिडिओ बघितल्यावर थोडं बोर होते का? चला एक छोटस गाणं घेऊया. मला माहिती आहे एवढं सगळं एडिटिंग करून एकही सबस्क्रायबर वाढणार नाही. ओळखलं का याला? तो माझ्या 2-3 व्हिडिओ मध्ये आला पण कधी काही बोलला नाही. पण तो अचानक आज काहीतरी बोलला. नेमकं काय बोलला एकदा ऐकून घ्यायचं का? गुड मॉर्निंग. देर आहे पर दुरुस्त आहे. ठीक आहे. अरे पण एक मिनिट थांबा, मला तर राग आला होता ना. कुठे गेला तो राग? तर राग येण्याचं नेमकं कारण काय मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो झालं असं, काल कंपनीचा टाइम झाल्यावर पण आम्ही कंपनीत होतो, कारण कंपनीमध्ये काही मोठी माणसं येणार होते, त्यामुळे आम्हाला सर्वांनाच थांबून घेतलं. तुम्ही विचार करत असाल की ते सगळे आपल्याला भेटायला आले होते. नाही, ते तेच ते आले, कुठं काय केले काय माहिती नाही. आले आणि गेले, मग आम्हाला सोडलं.